हॅलो ऑल क्युटीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही डिसाईड केलं की जाऊया लॉंग ड्राईव्हवरती. कारण खूप बोर होत होतं आणि कंटाळा आला होता. सो मी नितीनला सांगितलं की नाही, आपण लॉंग ड्राईव्हवर जाऊया. मी आणि माझे 2 पार्टनर आणि नितीन आम्ही सगळे निघालो होतो लॉंग ड्राईव्हसाठी. लॉंग ड्राईव्ह म्हटलं तर आमच्या डोक्यामध्ये एकच रोड आला, तो म्हणजे अटल सेतू. आमच्या इथून थोडं जवळ आहे म्हणून काही वाटत नाही जायला. सो अटल सेतू डिसाईड केलं की जाऊया तिथून आणि परत रिटर्न येऊया. लॉंग ड्राईव्हसाठी तोच एक रोड छान आहे, मस्त आहे. आणि इथे पण या दोघांची बाचाबाची झालेली, प्रिन्स आणि नितीनची, की मला पप्पाने मारलं, ब्ला 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 त्याचं चालू झाला. मी त्याला म्हणण्याचा प्रयत्न करत होती पण तो काही ऐकायलाच तयार नव्हता. मग मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि व्हिडिओ करायला लागली. व्हिडिओ करत करत ॲक्च्युली त्याला पुढे बसायचं होतं पण मी नाही घेतलं त्याला पुढे. मग आम्ही लागलो अटल सेतूच्या मार्गाला. अटल सेतू हा खूप मोठा आणि मस्त रोड आहे. खूपच छान वाटतं ह्या रोडवरती जायला, कारण तिथे लाईट्स वगैरे इतक्या ऑसम दिसतात ना रात्रीच्या वेळेला. खूपच भारी वाटतं. टोल पण तसंच लागतो, पण ठीक आहे, एवढं चालतं. सो आम्ही निघालो अटल सेतूच्या मार्गाला, लागलो आणि नंतर नितीनच्या डोक्यात काहीतरी आला. तो बोला की नाही, आपण लालबागला जाऊया. मी म्हटलं लालबागला? तो बोलतो मी पहिलं कुठे राहत होतो ना ते तुला दाखवतो. सो वी आर ऑल एक्सायटेड फॉर बघण्यासाठी की नाही चला जाऊया आपण तिकडे, मस्तपैकी बघूया कुठे राहत होतं, कसं तुम्ही राहत होता, तिकडचा आजूबाजूचा एरिया. सो तो मला सगळं सांगत होता की नाही आपण बघूया जाऊन की कसं आहे, काय आता तसंच आहे का. तरी पण मी यशला आता विचारत होते की आपण जाऊया का. तर यश पण एक्सायटेड होता. इथे प्रिन्सला काय यार, किती केलं मनवलं तरी तो काहीच ऐकायलाच रेडी नाही. पण यश तरी ट्राय करत होता. इथे मी त्याचा व्हिडिओ घेते. इथे यशने त्याला दाखवलं तर लगेच त्याने माझा हात मारला जोरात आणि इथे माझा मोबाईल पडला खाली. सो मी त्याला इग्नोर करत करत व्हिडिओज करत होती. इथे आम्ही पोचलो कुलाबापर्यंत. अटल सेतू हा शिवडीपर्यंत आहे. सो शिवडीपर्यंतचं अर्ध्या तासात आम्ही पोचलो होतो. अर्धा तास इनफ आहे म्हणजे जायला. सो ठीक आहे. त्याच्यानंतर मग आम्ही तसं करत करत पोचलो फायनली. शिवडीला पोचल्याच्या नंतर मग नितीनची चालू झाली बडबड म्हणजे तुम्हाला सगळं सांगत होता की हे बघ इथे हे आहे, इथे असं, इथे तसं, मग ब्ला ब्ला ब्ला, इथे एवढ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या, पहिलं असं काही नव्हतं, इथे किती चेंजेस झाले. मग असं करत करत आम्ही फायनली BST कॉलनीमध्ये पोहोचलो. आणि हा आहे के ब्लॉक, जिथे ही लोक राहत होते पहिलं. आणि मग ही लोक पुढे पुढे आणि मी मागे त्यांचा व्हिडिओ करत करत, मला खूप एक्साइटमेंट होती की जायचं होतं ॲक्च्युली मला. हे इथे फर्स्ट फ्लोअरलाच ही लोक राहत होते आणि तो मला सगळं सांगत होता की हे असं आहे, तिथे पाण्याची टाकी, तिथे आम्ही क्रिकेट खेळायचो, सत्यनारायणची पूजा तिकडे व्हायची, इथे पेनाची कंपनी होती जिथे आम्ही मजा करायचो. आणि मी सगळं ऐकत होती. सो असं करत करत फायनली आम्ही निघालो, कारण जास्त वेळ काय थांबलो नाही. इथून माझ्या जाऊबाईंचं म्हणजे यशच्या मम्मीचं घर जवळ आहे. सो आम्ही असा विचार करत होतो की जाऊया, पण नंतर म्हटलं नको उगाच त्यांना त्रास. असो मग आम्ही निघालो. इथे आहे मार्केट एरिया, फुल मार्केट एरिया आहे. मग नितीन सांगत होता की आम्ही घरातून निघालो की इथे जायचो भटकायला. मग हे छोटंसं मार्केट आहे आणि इथेच लालबागच्या राजाला जाण्यासाठी पण इथूनच आहे रस्ता. मग इकडे एक दुकान आहे जे फेमस आहे खामकरांचं. खामकर म्हणजे जिथे आम्ही आई स्पेशली राजगिऱ्याचं पीठ घ्यायला कामोठ्यावरून तिकडे जातात, कारण तिकडचं चव खूप भारी असते. आणि हे सगळं जो सांगत होता की इथून ही गल्ली आहे जिथून लालबागच्या राजाला दर्शन घेण्यासाठी तुम्ही म्हणजे आपण सगळेजण जाऊ शकतो. हे आहे मार्केट एरिया. आणि हळूहळू परत पाऊस चालू झाला आहे. इथे ट्रॅफिक खूप होतं, खूप म्हणजे खूपच. असं करत करत मार्केट असंच नुसतं बघत बघत आम्ही मग परतीच्या मार्गाला निघालो. तेच लॉंग ड्राईव्ह इतकी मस्त होती ना, आज खूप मजा आली खरं तर. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक आणि शेअर करा, कमेंट करायला मला विसरू नका. थँक्यू सो मच. ज्या लोकांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांना खूप मनापासून थँक्यू. लवकरच आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.